संभाजीनगरात ज्या टीईटीच्या परीक्षा चालू आहे, ह्या टीईटीच्या परीक्षामध्ये ज्या अटी शर्ती दागदागिने मोबाईल मी समजू शकतो, परंतु महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा उतरवायला लावलेलं आहे. मला असं वाटतं मंगळसूत्र हे दागिना आहेच तो, पण तो काही शोचा दागिना नाही, तर सौभाग्याचं प्रतीक आहे. हिंदुत्ववादी सरकार आहे असं म्हणतात महाराष्ट्रात आहे, देशामध्ये, आणि मंगळसूत्र उतरवल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही अशा प्रकारचे परीक्षा केंद्रावर धाकदपटच्या वेगवेगळ्या प्रकारे महिलांना, माता भगिनींना केलेले. मला असं वाटतं याचा निषेध आम्ही करतोय. आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेले. याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, संबंधितावर कारवाई करावी. असं सयाजी शिंदे म्हणाले आणि महाराष्ट्र राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे. खरं तर दोन्ही पक्षाचा तो स्वतःचा विषय आहे, फार आम्ही त्याच्यात पडू नये असं मला तरी वाटतं. परंतु दोन्ही जर एकत्र येत असेल तर ती त्यांची त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळं दुसऱ्यांनी कोणी पण, आता खरं तर त्यांच्यातच राजकारण चालू आहे. कारण जे अजितदादाचा पक्ष आहे याचे जे दुसरे आहे, म्हणजे खरं तर जे लोक आहेत, 2 जणांवर आरोप केला जातो, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे. यांना या गोष्टी नकोय. बाकीच्या लोकांना जर बघितलं ओव्हरऑल अजितदादांचा पक्ष, तर त्यांना या गोष्टी पाहिजे. शेवटी जे व्हायचे ते होत राहील. मात्र सयाजी शिंदे असं म्हणत हे बोलणं माझ्या समोर झालं होतं एकत्रीकरणाचं. काही जण म्हणतात ना बैठका झाल्या नाही झाल्या, तर त्याला ते उत्तर आहे सयाजी शिंदेचं.